मृदा व जलसंधारण कामे लोकसहभागातून अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या उदात्त उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 पोखरा अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय नागभीड यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या रणमोचन या गावी भव्य जलदिंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दिनांक 4 जून 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी आणि महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे। कार्यक्रमादरम्यान कृषी विभागातील सर्व अधिकारी आणि तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कृषी अधिकारी गांगलवाडी कुमारी SG दरेकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी कोणत्या विविध बाबींचा लाभ घ्यावा याविषयी सविस्तर आराखडा मांडलाय। तसेच चेतक खोब्रागडे यांनी पोखरा योजनेअंतर्गत शेततळे फळबाग लागवड करण्यासाठी लागणारे आवश्यक फॉर्म्स आणि कागदपत्रे याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे। RR थूल सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या इतरही विविध कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकलाय। NRM समन्वयक कुणाल कुंभरे यांनी जलसंधारणाची कामं आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले, तर कुमार KV तेलंग सहाय्यक कृषी अधिकारी रणमोचन यांनी मातीचा नमुना घेण्याची अचूक पद्धत आणि मृदा परीक्षणाचे शेतकऱ्यांना होणारे फायदे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले। आत्मा ब्रह्मपुरीचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक AP हातझाडे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचं सांगत बीजामृत आणि घन जीवामृत तयार करण्याबाबतचे मोलाचं मार्गदर्शन केलंय। PS आस्कर सहाय्यक कृषी अधिकारी यांनी 3% मिठाच्या द्रावणातील धान बीज प्रक्रिया आणि त्यांचे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली आहे। तसेच उमेदचे छत्रपती वगमारे यांनी दर्शपणी अर्क तयार करण्याची पद्धत आहे आणि त्याचे शेतीमधील महत्त्व पटवून दिले। शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती समृद्ध करावी असं मत श्रीमती निलिमा राऊत सरपंच रणमोचन यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आभार प्रदर्शन कृषीताई श्रीमती द्वारका पिलारे यांनी केलेलं आहे। या कार्यक्रमात रणमोचन गावच्या सरपंच श्रीमती निलिमा राऊत, पोलीस पाटील श्रीमती अस्मिता पिलारे यांच्यासह स्थानिक महिला बचत गटातील महिला, प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलदिंडीच्या माध्यमातून गावामध्ये जलसाक्षरतेचा संदेश देण्यात आलाय। मी श्री अमित हातझाडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आज मौजा रणमोचन इथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत टप्पा 2 जलधारा दिंडीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ज्या काही योजना आहेत, जे काही आपण बाबी राबवणार आहोत त्याचे इथे मार्गदर्शन होत आहे। या मार्गदर्शनामध्ये गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। त्यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना आपण शेळी पालन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तसेच बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना आपण औजारे बँक देण्यात येणार आहे। तसेच या गावामध्ये आपण नवीन शेततळे, तसेच विहीर पुनर्वनर, तसेच जलधारा आपण जे घरावरचे पाणी आहे ते साठवून कसं ठेवायचं याबद्दल पण मार्गदर्शन होणार आहे। तसेच या गावामध्ये आपण 100% अनुदानावर SDB पाईप SC ST यांना चालू करण्यात आलेले आहेत। या योजनेमध्ये प्रक्रिया युनिट आणि बाकीचे पण युनिट सुरू करण्यात आलेले आहेत। धन्यवाद। विनोद दोनाळकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।